तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण छोट्याशा तुकड्यापासून काय काय करू शकतो ते बघणार आहोत। तुम्ही ब्लाउज शिवत असाल, ड्रेस शिवत असाल, त्याच्यामधून तुकडे आपले उरत असतात, ते आपण फेकून देतो। तर फेकून न देता त्याच्यासाठी आपण हे बघा, हे असे पर्स वगैरे शिवून आपण सेल करू शकतो। हे बघा, हे उरलेल्या ब्लाउज पीस पासून मी शिवलेली आहे पर्स ही। अशी एक डिझाइन करून किंवा हे असं हे बघा, डिझायनर अशी पर्स शिवून हे सगळे तुकडे राहिलेले आहेत त्याच्यापासून मी शिवलेले आहेत ही पर्स। हे बघा, हे पण 2 झिपचे, एक झिपची ही आहे। हे बघा, बॉर्डर पासून पण तुम्ही पर्स शिवू शकता। हे बघा, खणामधले पण ब्लाउज पीस मी ब्लाउज शिवून त्याचं कापड उरलेलं त्याने ही पर्स शिवलेली आहे। 2 झिपची आहे आणि हे पण बघा, ब्लाउज पीसचंच कापड आहे उरलेलं। त्याचं मी पाउच मोठं शिवलेलं आहे, ते तुम्ही सेल करू शकता। तुम्ही इंस्टावर किंवा फेसबुकवर वगैरे तुमची ऍड देऊन हे सेल करू शकता। तुम्हाला ह्याचा बघा, त्या ब्लाउजचं पण आपण शिवून आपण कमवू शकतो आणि आपण हे असं सेल करून सुद्धा पर्स वगैरे शिवून पण आपण व्यवसाय आपला पुढे अजून वाढू शकतो। किंवा तुमचे अजून जर तुकडे जास्त उरत असतील तर त्याची पायपुसणी पण आपण शिवू शकतो। पायपुसणी शिवून ती पण आपण सेल करू शकतो। परत आपण गोधडी वगैरे हे पण करणारे खूप काही काय करतात। जर तुम्हाला ते जमत असेल तर तुम्ही ते पण करू शकता। आजकाल तर युट्यूबवर सगळं आपल्याला दाखवतात, कसं काय शिवायचं वगैरे। ब्लाउज सुद्धा आपण शिवतो वगैरे, ते पण तुम्हाला क्लासेस करायची गरज सुद्धा नाहीये, कारण की आता युट्यूबवर सगळं येतं। तुम्ही ब्लाउज शिवून स्वतः घरून शिवून पण तुम्ही दुसऱ्यांचे शिवून शिलाई घेऊ शकता। तुम्हाला जसं पहिली कमी शिलाई घ्यायची, नंतर मग जर तुमचं फिटिंग वगैरे समोरच्या कस्टमरला आवडलं तर ते तुम्ही अजून शिलाई त्याची हे करून नंतर तुम्ही ते वाढवू शकता। मग तुमचे कस्टमर तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला ब्लाउजची पण शिलाई भेटेल आणि त्या उरलेल्या कापडमधून तुम्ही पर्स वगैरे शिवाल तर त्याची पण तुम्हाला सेल तुम्ही करून तुम्ही ते पण पैसे कमवू शकता। मला हा आजचा व्हिडिओ ह्यासाठीच काढायचा होता की उरलेल्या तुम्ही कापडपासून काय बनवू शकता तेच सांगायचं होतं, म्हणून मी आज हा व्हिडिओ काढलेला आहे छोटासा। जर तुम्हाला असं आवडत असेल तर मला कमेंट करा आणि मला सांगा, तर मी अजून अशा वेगवेगळ्या आयडिया तुम्हाला देत जाईन। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।